चंद्रपूरचे ताडोबा जंगल वाघांचे घर मानले जाते। मात्र आता हे वाघ जंगल सोडून शहरात पोहोचल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। चंद्रपूरच्या वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड सरकारी कोळसा कंपनीच्या नांदगाव खान परिसरात 2 जानेवारीच्या रात्री सुमारे 9 वाजता वाघ दिसल्याची घटना समोर आली आहे। नांदगाव खान परिसरातील बूम बॅरियर जवळ तैनात सुरक्षा रक्षकाला वाघ दिसला आणि हा वाघ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला। वाघ दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने तत्काळ कारवाई सुरू केली असून वाघ पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। या घटनेमुळे खान परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। त्यामुळे वन विभागाकडून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे। गेल्या काही दिवसांपासून वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या चंद्रपूरच्या लालपेठ आणि नांदगाव खान परिसरात नागरिकांसह कर्मचाऱ्यांना वाघ दिसत असल्याचं सांगितलं जात आहे। काही दिवसांपूर्वी लालपेठ खान परिसरातील रस्त्यावर बिबट्या दिसला होता। त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून ते जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत। खान परिसरात मातीचे ढीग जमा होत असल्याने आता हे ढीग छोटे डोंगर बनले आहेत। या डोंगरावर जंगलासारख्या झाडाझुडपांचा विस्तार झाल्याने या भागात वन्यजीवांचा संचार वाढला आहे। त्यामुळे कामगार आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाने तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे।